नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 16वा आणि शेवटचा अध्याय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. सेवा करावी गुरुराजयाची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा परवा करावा, आनंदमूर्ती मनी आठवावा. नेनो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णान वेदा उभया वहाती, त्या संगमी वासा आनंदमूर्ती. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. आनंदचरित महद आख्यान. बापानंद आनंदघन वक्तृत्व वृष्टी करून नरसिंह कर्णक्षेत्र निवविले. मागे निर्याण प्रकरण संपले श्रीदय करून. पुढे सुरस कथानुसंधान कळसाध्याय कथियेला. श्रीचे शवधस्थानी समाधी वृंदावन बांधोनी. पादुका प्रतिष्ठापना लागोनी आरंभ केला सुपुत्रे. क्षेत्रा लागून पत्रे लिहून धाडली पवित्रे. श्रेष्ठ ब्राह्मण सत्पात्रे आणावया लागोनी. बिलवडी आणि नरसिंहपूर, सांगली आणि अष्टेनगर. कराड क्षेत्र आणि करवीर क्षेत्रीचे विप्र आणविले. निरंजन स्वामी कृपावंत राहणार कराड क्षेत्रात. तेही विप्र समुदाया समवेत पातले पत्रावरुणी. विप्रमंडळी सहवर्तमान पोचले जेथे वृंदावन. सहज स्वामी निरंजन भाषण केले संगिया. आनंदमूर्ती कधीही आपले आधी आम्हास पाही. नमस्कार करू दिला नाही, नमस्कार तो आज आम्ही. ऐसे बोलून नमस्कार घालणार तोची आगोचर. जड वृंदावन नमस्कार करते झाले निरंजना. ऐसे गमले सर्व त्रास, इमारत पडते काय भूमीस. इतके माझी जैसे तैसे उभे राहिले पूर्वव्रत. एकही छिरा न ढळता अवक्र वृंदावन उभे राहता. आश्चर्य उत्कर्ष सर्व चित्ता झाला तेव्हा अपार. निरंजन स्वामी बोलले वृंदावन श्रीमूर्ती झाले. आमचे नमस्कारार्थ लवले वृंदावन असते साधू. ब्रह्मवृंदासह वर्तमान मंत्रोक्त केले प्रतिष्ठापन. संतर्पण समीचीन झाले सांगोपांगते. संभवनादी सत्कार करून घातले नमस्कार. बोलवण यथा प्रकार सर्वत्राची पै केली. मग आपुलाले पैस्थळा गेला सर्व विप्र आणि सज्जन मेळा. सद्वंश प्रेमा गळा चढा ओढ दुनावे. ऐसे स्वामींचे निर्याण कथिले मुळापासून. एतद्विषयी आशंकोन प्रश्न करील जर कोणी. सांगलीहून शव आणिले स्वर्गस्थ दुदुंबी ते वेळे. वाजिंदले ऐसे लिहिले डोल दाहला वृंदावनी. दुजे दिवशी गीता श्लोक साधू परित्राणार्थ एक. वृंदावनस्थ रघुनायक बोलले ते वृंदावनी. श्रीचे शरीर सर्वासी गोचर झाले तृतीय दिवशी. प्रमाणे इतक्या गोष्टीसी काय ऐसे म्हणाल. चिंतामण भट ज्योतिषी कले ढोंचे मिराशी. होते निर्याण समयासी शिष्यवर्ग स्वामींचे. तेने कवित्व केले आहे निर्याण प्रकरण श्लोकत्रय. ते वाचवणी स्वये आशंका सर्व निवटेल. कृष्णानंद आनंदघन श्रीचे ज्येष्ठ नंदन. त्याने स्वांगे केले कवन श्रीचे निर्याण प्रकरणी. आरती लिहिली तेथे भावे लिहून दर्शविले सर्वे. त्याची सज्जनी वाचून पाहावे त्याने संशय निरसेल. वडला मुखी कथा आली असे श्रोतपथा. त्याची बखर मती यथा लिहून या ठेवली.
आनंदमूर्तींची चरित्रे स्थळोस्थळी केली चित्रे. श्री सद्गुरु कृपा मात्रे तितकी कोणास विदित. श्रोत्रानेत्रा गोचर झाली परंपरेने श्रवण केली. त्याची बखर असे लिहिली ब्रह्मनाडी सद्वंशी. श्रीमूर्ती जीवे असते काळी बोलले असते एक दोन वेळी. वृंदावन सन्मुख जवळी वृंदावन दुजे न करावे. पुढे अंतकाळ झाला सत्पुत्र चित्ती हेतू गमला. वृंदावन श्रीमूर्तीला पादुका रूप स्थापावे. कृष्णानंदे श्री स्वामीसी विनवणी करून सायासी. अज्ञान घेऊन वृंदावनासी काम लावे ते सत्पुत्रे. काष्ट खडावा पायात घालत होते श्री रघुनाथ. यास्तव पुढे वंशात काष्ट खडावा घालू नये. ऐसी आज्ञा श्री आनंदय केली होती प्रसिद्ध. तदनुसार वंशज बुध खडावा कोणी न घालती. असो ऐशी निर्मळ कथा बापू दिनकर होऊने वक्ता. निरोपली माणिकसुता नरसिंह भटा कारणे. विस्मयाविष्ट नरसिंह जोशी विनंती केली बापाजीशी. एवढी बखर आम्हासी लिहून या देईजे. मग बोलले दिनकर तनज मठा माझी बखर आहे. तिची प्रत लिहून स्वये पोचविना आपणा ते. त्यावर किती एक दिस गेले ते तैसेच राहिले. पापानंद समाप्त झाले स्वल्प काळेची तेथुनी. नरसिंह जोशी याचा पुत्र रघुनाथ नामे सुपात्र. उद्योग करून स्वतंत्र बकरा आणली निजांगे. प्रथम येऊनी तिसंगीशी भेटला गोपाळ तनयासी. बखर दाविली तयासी पहा म्हणून सांगितले. येथे बखर पाहून चित्तास झाले समाधान. ग्रंथ रचावा म्हणून हेतू अंतरी उपजला. मग मंगळाचरण पासोन परंपरे सह वर्तमान. रघुनाथाचे आगमन भेटी आनंदमूर्तीची. तयापासून निर्याण पर्यंत केले निरूपण. ग्रंथ झाला येथून कळसाध्याय 16वा. गोपाळात्मज कविचकोर इच्छित श्री गुरु चरणचंद्र. स्वामी माझे गुणसमुद्र प्रेम भरते भरविती. मी संतांचा लढीबाळ मतिमंद सर्वागळा. कृपावंत संत लळा चालविती तो थोकडा. श्री गणेशाय नमः. आनंदचरितामृत आख्यान बापानंदांनी नरसिंह यांना कथन केले. मागचा अध्याय त्यांचे महानिर्वाण प्रकरण सांगितले. आता पुढे सुरस कथा असून तो पोथीतील कळसा अध्याय आहे. ज्या ठिकाणी श्रींचे दहन केले त्या ठिकाणी समाधी बांधून पादुका प्रतिष्ठापित केल्या. त्यासाठी क्षेत्राक्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना पत्रे पाठविली. श्रेष्ठ सत्पात्री ब्राह्मण बोलविण्यासाठी बिलवडी, नरसिंहपूर, सांगली, अष्टे, कराड, करवीर या क्षेत्रांचे ब्राह्मण आणि इतर श्रेष्ठ व्यक्ती बोलावल्या. त्यावेळी ती विप्रमंडळी वृंदावनापाशी पोहोचली. त्यावेळी सोबत निरंजन स्वामी कराडकर होते. ते सहज म्हणाले की आनंदमूर्तींनी आम्हास कधीही आधी नमस्कार करू दिला नाही. येथे एका अध्यायात आनंदमूर्तींनी स्नान करून येत असता आळूच्या वाफ्यातच आडवे होऊन साष्टांग घातल्याची घटना आठवा. तरी आता आम्ही त्यांना नमस्कार करतो असे म्हणून त्यांना नमस्कार घालणार. तोच ते दगडा मातीचे बांधलेले वृंदावन निरंजन स्वामीच्या बाजूला झुकले आणि ते जड वृंदावन निरंजन स्वामींना नमस्कार करते झाले. ते इतके झुकले की आता पडते की काय असे सर्वांना वाटले. पण पुन्हा एकही चिरा न निखळता पुन्हा ते होते तसे जागच्या जागी उभे राहिले. सर्वांनाच त्याचे आश्चर्य वाटले. मग निरंजन स्वामी म्हणाले की ते वृंदावनातील साधू आम्हाला नमस्कार करण्यासाठी झुकले होते. त्यांनीच पहिला नमस्कार केला. असो, मग जमलेल्या ब्रह्मवृंदासह सर्वांनी यथोचित मंत्रपठण केले, संतर्पण केले, भोजन वगैरे झाले. ज्याचे त्याचे योग्य सत्कार करून सर्वांची बोळवण केली आणि मग जो तो आपापल्या जागी निघून गेला. असे स्वामींचे निर्वाण मी मनापासून कथन केले. आणि आता काही लोक असा प्रश्न विचारतील की सांगलीहून शेव आणले, त्यावेळी स्वर्गातून दुधुंबी वाजल्या, रघुनाथ स्वामींच्या वृंदावनाचा डोल झाला, वृंदावनातून परित्राणाय साधूना हा श्लोक ऐकू आला आणि
रघुनाथ स्वामी बोलले की तिसऱ्या दिवशी श्रींचे शव पुन्हा तयार झाले, पुन्हा शरीर दृष्टीस गोचर झाले. इतक्या सगळ्या गोष्टींना प्रमाण काय आहे? थोडक्यात पुरावा काय आहे? तर कलेडोन गावचे मिराशी चिंतामण भट हे त्यांच्या निर्वाण वेळेला त्यांच्या शिष्य समुदायात होते. त्यांनी या निर्वाण प्रकरणावरती 2 कवित्व केलेले आहे आणि श्लोक रचले आहेत. कवित्व म्हणजे ते वाचून सगळ्या शंका फिटतील. शिवाय आनंदमूर्तींचा मोठा मुलगा कृष्णाजी याने देखील या निर्वाण प्रकरणाचे स्वतः कवन केले आहे. तसेच आरती रचलेली आहे, ती सर्वांनी वाचून पाहावी म्हणजे शंका फिटेल. वाडवडिलांच्या तोंडातून आलेल्या ह्या कथा बखरीत लिहून ठेवल्या आहेत. आनंदमूर्तींनी अनेक ठिकाणी चमत्कार दाखवले असतील, अनेक चरित्रे केली असतील, पण ती कोणास ठाऊक. पण जी डोळ्याला दृगोचर झाली, परंपरेने श्रवण केली गेली, ती या बखरीत लिहून ठेवलेली आहेत. जेव्हा आनंदमूर्ती स्वतः जिवंत होते तेव्हा या वृंदावनापाशी दुसरे वृंदावन उभे करू नये असे त्यांनी सांगितले होते. म्हणजे त्यांच्या महानिर्वाणानंतर मुलाने वृंदावनाऐवजी पादुकामय समाधी बांधली. तसेच रघुनाथ स्वामी पायात काष्ट खडावा म्हणजे लाकडी खडावा घालत होते, म्हणून त्यांच्या वंशात कोणीही लाकडी खडावा वापरत नाहीत. मंडळी, ही त्या काळातील गोष्ट आहे, कारण आनंदमूर्तींनी तशी आज्ञा केलेली आहे. आता लाकडी खडावा कोणीच वापरत नाही. असो, अशी निर्मळ कथा बापू दिनकर यांनी वक्ता होऊन माणिक यांचा मुलगा नरसिंह भट याला सांगितली. म्हणजे जे माणिक भट होते कलेडोनचे, त्यांचा हा मुलगा. मग तो विस्मयचकित नरसिंह जोशी बापाजींना म्हणाले की एवढी बखर आम्हाला लिहून द्यावी. मग बापाजी म्हणाले की मठामध्ये बखर आहे, तिची प्रत लिहून आपणास पोचवेन. त्यावर कित्येक दिवस झाले हे कार्य तसेच राहिले. मग थोड्याच काळात बापानंद वारले. मग या नरसिंह जोशांचा नातू रघुनाथ नावाचा होता. त्याने काहीतरी खटपट करून स्वतंत्रपणे ती बखर आणली आणि मग ती तिसंगीला येऊन गोपाळ तनयाला भेटला. म्हणजे आता ही पुढची पिढी झाली सगळी, आणि ती बखर दाखविली. त्यांच्या चित्तास अतिशय समाधान वाटले. त्यावरती एखादा ग्रंथ करावा असे त्यांना वाटले. मग त्यांनी मंगलाचरणापासून ते रघुनाथांचे आगमन, आनंदमूर्तींची भेट, अगदी आनंदमूर्तींच्या निर्वाणापर्यंत हा ग्रंथ झाला. आणि 16वा अध्याय हा कळसाध्याय आहे. गोपाळात म्हणजे स्वतःला चकोर समजून स्वामींचे चरण म्हणजे चंद्र आहे, आणि त्या चरणाचं म्हणजे चकोर जसा त्या चंद्राच्या चांदण्यावरच जगतो किरणावर, तसं ते चंद्र इच्छितात. आता आपण प्रत्येक अध्यायामध्ये काय काय झाले ते थोडक्यामध्ये पाहूया. येथे बखर पाहोन चित्तास झाले समाधान, ग्रंथ रचावा म्हणून हेतू अंतरी उपजला. मग मंगळाचरणापासून परंपरेसह वर्तमान रघुनाथाचे आगमन, भेटी आनंदमूर्तीची, तयापासून निर्वाण पर्यंत केले निरूपण, ग्रंथ झाला येथून कळसाध्याय 16वा. गोपाळात म्हणजे कविचकोर इच्छित श्री गुरु चरणचंद्र, स्वामी माझे गुणसमुद्र प्रेम भरे भरविती. प्रथम अध्याय गहन परंपरा कथिली जाण, तीर्थयात्रा रघुनंदन केली हे कथा वर्णिली. भेट आप्पाजी पंतांची आणि रघुनाथ स्वामींची, होऊनी गंगा सौरस्याची भरून गेली दोहो घडी. हाची भाव प्रथमाचा, आता द्वितीय अध्यायाचा, मुख्य पाया ग्रंथाचा तोही निवडून दावितो. श्री आनंद रघुनाथ मिळणी, होऊनी बसगड्या जाऊनी, ब्रह्मग्रहाते उद्धरोनी, वस्ती तेथेच पै केली. आता तृतीय अध्यायी कथा, निरूपण झाले श्रीची सत्ता, वसगडे ग्रामी असता नवल एक वर्तले. श्री रघुनाथा आसनशिळा, चिज्वल मारुती उमटला, श्रीराम कौतुकावळीला, दाखविते झाले जगाते. पौत्रचे जागी प्रपौत्र म्हणजे पण तू असा पाठ काही प्रतीत आहे, पण तो कालदृष्ट्या योग्य नाही. काही खुलासे दिलेले आहेत ग्रंथामध्ये, ते आपण मध्ये मध्ये आता पाहतोय. पुढे संकेश्वर लागी तपास गेले रघुनाथ वेगी, पत्तान लागता आनंद योगी, आहाळून झाले व्याकुळ. भटी केली तेथोनी गुरवे, श्रीने संभोखिले बर्वे, आनंदमूर्ती ऐसे नाव ठेविले दयाळे. भेटी केली तेथेची गुरवे, श्रीने संभोखिले बर्वे,
आनंदमूर्ती ऐसे नाव ठेवेल हे दयाळे. वंद्या स्त्रियसी पुत्रदान दिदले श्री रघुनंदने. पुढे वसगड्यास येऊन पोचले श्री रघुनाथ. समाप्त झाले वसगडे नगरी. संस्कार केला कृष्णातीरी. ब्रह्मनाळा शेजारी इतका भाव तृतीयाचा. चतुर्थ अध्यायी वृंदावन बांधून केले प्रतिष्ठापन. डोल होता सर्वजन विस्मयाविष्ट झाले. प्रतिवर्षी पुण्यतिथी नेम पुढे जयराम समागम. वडगावी पुरुषोत्तम नवल चरित्र दावती. चर्म उपान पुस्तक करून जना दाविले देख. इतका भाग करून लेख चतुर्थ अध्यायात संपविला. पंचमाध्यायी निरूपण कृष्णातीरी ब्राह्मण. राहिला उटजे करून साक्षात्कार दाविला तया. मृदुंग आणला पन्हाळ्याहून विवाह गुरुवासे अधिकारी करून. सांगलीत उत्सव कीर्तन होता यवना जाणविले. मिरज किल्लेत नेऊन कैद केले श्री गुरु लागून. तया ते श्री रघुनंदन ठकोन श्रीमूर्ती सोडविली. 6वे अध्याय दिलेलं खान मिरजेस श्रीमूर्ती नेऊन. केले कापट्टे विंधान भ्रष्ट करावे या हेतू. त्यास दाविला चमत्कार मिळाले इनाम अग्रहार. महारुद्र पंत भयकर सनात केले त्यात मग त्यात. सप्तमी 84 दर्शन दिदले धनुर्धर रूपाने. द्रव्य आणले पन्हाळेहून ऋणमुक्त झाले श्रीमूर्ती. 8व्यात कथिली महायात्रा सौख्य दिदले सावकारा. संबंध नेला गंगातीरा उद्धार केला तयाचा. 9वाध्याय नागठाणेत चमत्कार दाविला ब्राह्मणाते. शहर हैदराबादेत केशव स्वामीस भेटले. 10वाध्यायी कथागहन मिरजेस नेले दिलेल खाने. चमत्कार तया दावून मिरजेस राममठ स्थापिला. रंगनाथ गोपाळ स्वामीस आधी नमस्कारा सरिसे. वाफ्यात पडून साधूस काही चमत्कार दाविला. 11व्यात सुरसकथा अमृताश्व जीववोनी रंगनाथा. संतोष देवनी सर्व संता गौरविले भवसाल. बागानगरीत म्हातारी केशव स्वामीचा आपले घरी. भोजना नेले ते अवसरी विपरीत केले कौतुके. 12व्यात श्रीरंग गोपाळ स्वामीच्या संगे. सडे सांगलीत जळमार्गे बिलबडी पासवून रात्री आले. प्रतिनिधींचे प्रकरण अध्याय 12व्यात जाण. यवन सरदार लुटून आले परत ब्रह्मनाळा. 13व्यात रघुनंदन पंतासी दिदले दर्शन. सनद दिदली करून ब्रह्मनाळ ग्रामाची. 14व्यात अपंक्त विप्र उद्धरून केला पवित्र. विप्रमंडळीस चमत्कार पापपुरुष दाखविला. 15-16 निर्याण कथा केले ग्रंथपूर्ण. झाला श्री रघुनाथार्पण काया वाचा मनेसी. 16 अध्याय ग्रंथ ही षोडशोपचार सहित. पूजनीया रघुनाथ कृतकृत्य मी झालो. की ग्रंथरूप पौर्णिमा षोडशकळीचा चंद्रमा. उदय पावोनी रघुत्तमा आल्हाद देऊ इच्छित. श्रीप्रसादे हा ग्रंथ पठन करी जो नित्य नित्य. निर्व्यलिक होऊन चित्त येणे श्रीमूर्ती संतोषे. संतत्ती आणि संपत्ती प्रबुद्ध त्याची गृही होती. शेवटी ब्रह्मपदवी प्राप्ती होईल श्रीचे कृपेने. ऐसा मूळ बकरीत लिहून ठेवला इत्यार्थ. सद्वंशाच्या वचनार्थ अन्यथा होऊ के विषके. मुख्य पाहिजे विश्वास कामा नये अविश्वास. महाराज विश्वासी नरास कृपा करती निश्चय. गोपाळात्मज हो पोसना श्री संत वळाडी जाना. गंगाराम श्री गुरु राणा कृपा करती सुदिंतो. इति श्री चरितामृत ग्रंथ 16 अध्याय पूर्ण येत. कृपावंत तुम्ही संत मना आणून पहावा. शके 1771 सौम्य नाम संवत्सरी. शुक्ल पंचमी इंदुवारी. आषाढात ग्रंथ संपविला. इति श्री आनंद चरितामृत संपूर्ण. शुभम भवतु. आणि 11 डिसेंबर 2023 या दिवशी मी हा शेवटचा अध्याय इथे समर्पित केला आहे. प्रथम अध्यायात श्री रघुनाथांची तीर्थयात्रेची परंपरा सांगितली. आप्पाजी पंतांची आणि रघुनाथांची भेट घेऊन दोघांमध्ये सौख्याची गंगा भरून वाहिली. दुसऱ्या अध्यायामध्ये आनंदमूर्ती आणि रघुनाथ स्वामी
यांचे ऐक्य होऊन दोघे मिळून वसगड्याला गेले आणि ब्रह्मसंबंधाचं ते घर होतं ते त्यांना राहायला मिळालं आणि त्याला उद्धरून तेथे वस्ती केली. 3ऱ्या अध्यायामध्ये रघुनाथ स्वामी वसगड्यात स्थिर झाले. ते ज्या शिळेवर बसत असत तेथे मारुती राया उमटला. श्रीरामांनी जगाला हे कौतुक दाखविले. पुढे ते संकेश्वरला गेले आणि आनंदमूर्ती त्यांना शोधता शोधता व्याकुळ झाले. मग त्या गावच्या गुरुविणीने त्यांना गुरूंची माहिती सांगितली. तेथे रघुनाथांनी त्यांचे आनंदमूर्ती हे नाव ठेवले. त्याच अध्यायात एका वंद्या स्त्रीला पुत्रदान दिले. पुढे वसगड्यास येऊन राहिले. तिथेच त्यांची समाप्ती झाली आणि मग कृष्णातीरी ब्रह्मनाळा शेजारी त्यांच्यावरती संस्कार केला गेला. 4थ्या अध्यायात कृष्णातीरी जागा विकत घेऊन आपल्या गुरूंचे वृंदावन बांधले. त्याचा डोल होताना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. प्रतिवर्षी पुण्यतिथी साजरी करण्याचा नेम केला. पुढे ते जयराम स्वामींच्या सोबत राहू लागले. जयराम स्वामींनी अनेक चमत्कार दाखविले. ज्या गुरुच्या पादुका बासनात घेऊन फिरत होते त्याची ज्ञानेश्वरी करून दाखविली. पुढे 5व्या अध्यायात कृष्णातीरी झोपडी करून राहिलेला तो साधू होता ज्याच्या हातून साक्षात कृष्णामाई नैवेद्य घ्यायची, पण आनंदमूर्तींचा अपमान केल्यानंतर ते बंद झाले. त्याला साक्षात्कार दाखविला. पन्हाळ्यावरून मृदुंग आणला, तो भिवा गुरुवाला बनवायला दिला. त्याने त्याच्या साथीने सांगलीला कीर्तन केले. त्या पखवाजाच्या आवाजाने यवनाला जाग आली आणि त्याने आनंदमूर्तीस किल्ल्यात कैद करून ठेवले आणि रघुनाथ स्वामींनी त्यांना मोठ्या युक्तीने बंद खोलीतून बाहेर काढले. 6व्या अध्यायात दिलेलखानाने त्यांना पूजेस फुले पाठविली असे सांगून ताटामध्ये मांस झाकून पाठविले, पण त्यांच्या चमत्काराने ती फुले झाली आणि मग हा साधू कोपेल म्हणून त्याला काही इनाम दिले. भीती वाटू लागली दिलेलखानाला म्हणून त्यांना इनाम दिले. महारुद्रपंत हा शेतकरी बहेगावचा साधासुधा माणूस जेवायच्या आमिषाने आलेला त्याला ज्ञान देऊन त्याला सनात केले किंवा ब्रह्मरूप केले. 7व्या अध्यायात चोरांना दर्शन दिले. पन्हाळ्यात मिळालेले द्रव्य घेऊन येत असता ते लुटण्यासाठीच्या हेतूने जे चोर आले होते त्यांच्या मागे पुढे त्यांना दोन धनुर्धारी दिसले आणि अशा रीतीने चोरांना रघुनाथांनी दर्शन दिले आणि तिथे ते आनंदमूर्तीने जे व्याज काढलं होतं, ऋण काढलं होतं, कर्ज, ते ऋणमुक्त झाले. 8व्या अध्यायात ते काशी यात्रेला गेले. रस्त्यामध्ये सावकाराच्या घरी रघुनाथ स्वामींची पुण्यतिथी साजरी केली आणि सावकारांच्या स्त्रीला ब्रह्मसंबंधाने झपाटलेले होते तिला मुक्त करून सोबत नेऊन गंगेत मुक्ती दिली. 9व्या अध्यायात ब्राह्मण स्त्रीची म्हैस, तिचे रेडकू ते वाघाने खाल्ले असता तिची समजूत कशी घातली व ती म्हैस मनुष्यवाणीने आनंदमूर्तींशी बोलली, ही कथा आहे. हैदराबादमध्ये केशवस्वामींनी जो कोणी माझी आणि आनंदमूर्तींची भेट करून देईल त्याला माझ्या महायात्रेचे पुण्य देईन असे सांगितले होते. शेवटी त्यास ज्ञान देऊन आनंदमूर्तींनी शहाणे केले आणि ब्रह्मज्ञान दिले. 10व्या अध्यायात आनंदमूर्ती आपल्या गुरूंची मानसपूजा करीत असता सर्व अलंकार घातले, पण अंगठी घालायला विसरली. तेव्हा तपकात प्रत्यक्ष 2 अंगठ्या दिसल्या, दृगोचर झाल्या आणि नंतर आपल्या आपणच त्या अदृश्य झाल्या. म्हणजे गुरूंना जेव्हा परत अंगठ्या चढवल्या बोटांमध्ये अशा मानसपूजेमध्ये की त्या अंगठ्या आपोआप अदृश्य झाल्या. त्याचवेळी दिलेलखानाने या सर्व संत सज्जनांसाठी सत्संगात राहिले तर देव भेटतो आणि कीर्तनातील वाक्याचा धागादोरा पकडून मी आता तुमच्या संगतीमध्ये राहिलो आहे तरी मला देव दाखवा असा हट्ट केला. मग त्याला किल्ल्याच्या सज्जातून म्हणजे किल्ल्याच्या ज्या बंदुकी वगैरे बाहेर काढायचं, बंदुकीची नळी बाहेर काढायची जी बारकसं एक जागा असते त्या भोकातून सर्व संत गेले आणि दिलेलखानाला देखील सांगितले की ये यातून खाली, इथून खाली एक बघ देव उभा आहे दिसतो असे फरमावले. शेवटी तो शरण आला आणि त्याने इनामे दिली. मिरजेस आश्रम बांधून दिला आणि संत बाईंची तिथे मठाधिपती म्हणून नेमणूक केली किंवा ते स्थापन केलेला मठ आहे मिरजेतला. 11व्या अध्यायात मृत घोड्याला उठविले आणि भागानगरीमध्ये एका म्हातारीने केशवस्वामीस आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले तरी तिची परिस्थिती नव्हती. मग
केशवस्वामींनी श्री रंगनाथ स्वामी, जयराम स्वामी, आनंद मूर्ती या सगळ्यांना असं आंतरिक टेलिपथीने आमंत्रण दिलं. तिघेही मनोवेगाने तिथे पोहोचले आणि एका माणसाच्या जेवणामध्ये देखील सर्व सामुग्री नसताना देखील चौघांनाही तेथे जेवण पुरून अन्न उरले आणि आपल्या घरात 4 साधू जेवले याचे म्हातारीला पण समाधान मिळाले. 12व्या अध्यायात रघुनाथांची पुण्यतिथी उत्सवासाठी जायचे होते, पण नदीला अत्यंत दुथडी भरून पूर होता. तेव्हा गोपाळ स्वामी आणि रंगनाथ स्वामींनी घोडी नदीच्या काठाला ठेवून पुरात उड्या घेतल्या आणि भिलवडीतून काही तासात ब्रह्मनाळ येथे वेळेमध्ये पोहोचले आणि वृंदावनापाशी नदीतून बाहेर पडले. तसेच पंतप्रतिनिधीचे प्रकरण देखील याच अध्यायात आहे. यवनास लुटून ते ब्रह्मनाळास परत आले. 13व्या अध्यायात रघुनाथ स्वामींनी पंतप्रतिनिधींना दर्शन दिले आणि त्यांनी ब्रह्मनाळ ग्रामाची सनद करून दिली. 14व्या अध्यायात ब्राह्मणास पवित्र केले. जो पवित्र अपंक्त होता त्याला बहिष्कृत केला होता, त्याला उद्धरले आणि त्याचा जो पापरूपी पुरुष आहे तो बसलेला दाखवला त्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये. 15-16 या अध्यायामध्ये दोन्ही आनंद मूर्तींचे निर्वाण कथन आहे. षोडशोपचारे रघुनाथाची पूजा केली, त्यात मी कृतकृत्य झालो. जणू काय ही ग्रंथ पौर्णिमा 16 कळांचा चंद्रच जणू अवतरला आहे. जे कोणी ह्या ग्रंथाचे रोज पठण करतील त्याला संतती संपत्ती विपुल मिळेल, तेथे गुरुराज संतोषतील आणि शेवटी मोक्ष देखील मिळेल असे मूळ बखरीत लिहून ठेवले आहे. तर त्यासाठी विश्वास ठेवला पाहिजे. अविश्वासी माणसाला यातले काही मिळत नाही. गोपाळात्मज हा संतांची उच्छिष्टे वेचणारा मी, माझ्या हातून हा ग्रंथ परमेश्वराने करून घेतला असता हे 16 अध्याय पूर्ण केले. सन 1771 सौम्य नाम संवत्सरात शुक्ल पंचमी सोमवारी आषाढ मासात हा ग्रंथ संपला. माझा वाचून आज संपला आणि लिहून म्हणजे प्रथम मी त्याचा कच्चा अनुवाद केला होता, तो योगायोगाने गुरुपौर्णिमेला अनुवादाचा हा ग्रंथ संपला आहे आणि आजची तारीख आहे 11 डिसेंबर 2023 रोजी हा माझा अपलोड करून संपलेला आहे. श्री रघुनाथार्पण नमस्तु. आनंद मूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व संतन की जय, सब संतन की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.